नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज झालेला हिंदी पेपर अतिशय तुम्हाला सोपा गेला असेल, कारण आपण दिलेल्या सर्व प्रश्नपत्रिकेमधून भरपूर प्रश्न आलेले होते। आज आपण 5 तारखेला होणारा बीजगणितचा पेपर माध्यम सेमी पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, त्यामधील ए 4 अल्टरनेटिव्ह आन्सर आर गिवन फॉर एव्हरी सब क्वेश्चन्स. Choose the correct alternative and write its alphabet with sub question number. 1. Which one is the quadratic equation? Option number B उत्तर आहे x कंसात x अधिक 5 बरोबर 2। विद्यार्थ्यांनी ऑप्शन नंबर्स लिहायचे आहेत। सेकंड, फर्स्ट 4 टर्म्स ऑफ एन ए पी आर डॅश। आन्सर सी येणार आहे, कारण का फर्स्ट टर्म -2 आहे आणि डिफरन्स -2 आहे, त्यामुळे आन्सर ऑप्शन नंबर सी। 3. For simultaneous equation in variable x and y, dx is equal to 49, dy is equal to -63, d is equal to 7, then what is the value of y? y ची व्हॅल्यू विचारलेली आहे, -9 येणार आहे आणि जर x ची जर व्हॅल्यू विचारली तर 7 येते, त्यामुळे हा डिफरन्स नीट व्यवस्थित लक्षात ठेवा। फोर्थ, which number cannot represent a probability? आन्सर ऑप्शन नंबर ए 1.5, कारण 0पेक्षा कमी किंवा 1पेक्षा जास्त प्रोबॅबिलिटी नसते। व्यवस्थित हा पण प्रश्न लक्षात ठेवा, IMP प्रश्न आहे। आता बी, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स 4 मार्क्स। 1. टू ड्रॉ अ ग्राफ ऑफ 4x + 5y = 19, फाइंड y when x = 1, y = 3। एक्सच्या ठिकाणी एक किंमत ठेवायची आहे। 19 मधून 4 गेले, 15 राहिले, 15ला 5ने भागाकार केल्यानंतर 3 येते उत्तर। सेकंड, डिटरमाइन वेदर 2 इज अ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, टॉइस m² - 5m = 0। थर्ड, राइट सेकंड एंड थर्ड टर्म ऑफ एन ए पी हुज फर्स्ट टर्म इज 6 अँड कॉमन डिफरन्स इज -3। 4, 2 कॉईनवर फेकल्यानंतर सॅम्पल लिहायचा आहे। अतिशय प्रश्न सोपा आहे। क्वेश्चन नंबर 2A, complete the following activities and rewrite it any to 4 marks. 1. Complete the activity to find the value of the determinant. ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तिरकस गुणाकार केलेला आहे। पहिल्या बॉक्समध्ये 3√3 येणार आहे आणि दुसऱ्या बॉक्समध्ये 2 येणार आहे। त्यानंतर 2√3 गुणिले 3√3 यांचा गुणाकार 18 येतो, 18 - 18 0 उत्तर येते। सेकंड, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी, दिलेली ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे। फॉर्म्युला ए प्लस कंसामध्ये सूत्र पूर्ण करायचं आहे, n-1 येणार आहे। त्यानंतर डी ची व्हॅल्यू लिहायची आहे। त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे, 1 डाय रोल करायचा आहे। अतिशय प्रश्न सोपा आहे, त्यावरून सॅम्पल लिहायचा आहे। पहिल्या बॉक्समध्ये 1 2 3 4 5 6 येणार, म्हणून नंबर ऑफ S6। प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस, प्राइम नंबर कुठले आहेत 2 3 आणि 5, म्हणजे A = त्या बॉक्समध्ये 2 3 5 लिहायचं आहे। नंबर ऑफ A 3 येणार। बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी फॉर 8 मार्क्स। 1. टू सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx अँड dy। 3x + 5y = 26, x + 5y = 22। क्रॅमर्स रूलने सोडवून x आणि y चे सोल्युशन फाइंड करायचे आहेत। सेकंड, अ बॉक्स कंटेन्स 5 रेड, 8 ब्लू अँड 3 ग्रीन पेन्स. ऋतुजा wants to pick a pen at random. What is the probability that the pen is blue? थर्ड, फाइंड द सम ऑफ फर्स्ट n इवन नॅचरल नंबर्स। अतिशय प्रश्न सोपा आहे। सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड, x² + x - 20 = 0। फिफ्थ, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y and x - y of the following simultaneous equation, 49x - 57y = 172। सेकंड इक्वेशन, 57x - 49y = 252। दिलेली जी दोन इक्वेशन आहेत, एकदा त्यांची ॲडिशन करायची आहे आणि त्यानंतर एकदा सबट्रॅक्शन करायची आहे।
दिलेल्या इक्वेशनला भाग जातो, त्यामुळे x + y आणि x - y चे आपल्याला व्हॅल्यू मिळतात. अतिशय सोपं उदाहरण आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 3A 3 गुणांसाठी आहे. यामध्ये ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे. कोणतीही एक ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. वन ऑफ द रूट्स ऑफ द इक्वेशन kx² - 10x + 3 = 0 इज 3. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी अँड फाइंड k. ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. 6 बॉक्स आहेत. यामध्ये 6 बॉक्सची उत्तरं लिहिल्यानंतर 3 मार्क्स मिळतात. ॲक्टिव्हिटी सोडवत असताना पूर्णपणे उत्तरपत्रिकेत ॲक्टिव्हिटी लिहायची आहे, तरच मार्क दिले जातील. सेकंड, अ कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल shuffled 52 playing cards. Complete the following activity to find the probability that card drawn is. Sample space, number of S 52. The card drawn is an एका. नंबर ऑफ A 4 येणार आहेत. नंबर ऑफ A 4/52. आन्सर येणार P ऑफ A 1/13. 4 ने भागाकार जातोय. सेकंड इव्हेंट, द कार्ड ड्रॉन इज अ स्पेड. नंबर ऑफ B 13. मग 13/52 1/4. P ऑफ B 1/4 येणार. Solve the following sub questions any to 6 marks. 1. Solve the simultaneous equation by using graphical method. X + 3y = 7. Twice x + y = -1. इथे ग्राफ ड्रॉ करायचा आहे. 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. सेकंड, देअर इज इन ऑडिटोरियम विथ 27 rows of seats. There are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on. Find how many total seats are there in the auditorium. Third, sum of the present ages of Manish and Savita is 31 years. Manish age 3 years ago was 4 times the age of Savita at that time. Find their present age. प्रेझेंट एज फाइंड करायचं आहे. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. फोर्थ, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन यूजिंग फॉर्म्युला मेथड. x² + 2x + 2 = 0. क्वेश्चन नंबर 4, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चंस any to 8 marks. 1. If 460 is divided by a natural number, then quotient is 2 more than 9 times the divisor and remainder is 5. Find the quotient and divisor. quotient म्हणजे भागाकार. आता आपण क्वेश्चन नंबर 4 मधील सेकंड क्वेश्चन पाहूया. यामध्ये 2 सोडवायचे आहेत प्रश्न. 3 किंवा 4 प्रश्न दिलेले असतात. इफ द 9th term of an AP is 0, then prove that the 29th term is double the 19th term. Third question, the perimeter of an isosceles triangle is 24 cm. The length of its congruent sides is 13 cm less than twice the length of its base. Find the length of all sides of the triangle. Question number 5. Solve the following sub questions any one 3 marks. यामध्ये 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्यापैकी कोणताही एक क्वेश्चन 3 गुणांसाठी सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 बघा. त्यातील a bag contains 8 red and some blue balls. One ball is drawn at random from the bag. If ratio of probability of getting red ball and blue ball is 2:5, then find the number of blue balls. सेकंड पण क्वेश्चन दिलेला आहे. 2 पैकी एक प्रश्न सोडवायचा आहे. अशा प्रकारे आपण 40 गुणांची प्रश्नपत्रिका इयत्ता 10वी माध्यम सेमी विषय गणित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा.